या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं जनमान तांबडभोण या मंडळाला मुळाचं योगदान दिलं, ज्यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा साकारते. अगदी सुरुवातीपासून ज्यांनी जनमान तांबडभोण या मंडळासाठी खासदार चषक 2025साठी मुळाचं सहकार्य केलं, ते तुमच्या आमचे सर्वांचे लाडके गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. खासदार चषक 2025ला रेखीव आकार देण्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं मुळाचा वाटा आहे, ते सन्माननीय आदरणीय गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. मी सन्माननीय आदरणीय हनुमंत नाना जगताप साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय गायकवाड सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान करायचे. आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय गायकवाड सर. थँक्यू सो मच सर. आपण ज्या पद्धतीनं या मंडळाला सहकार्य केलं, आपल्या अनुभवाची शिदोरी या मंडळासाठी आज आपण खुली केलीत आणि या मंडळाला आपलं मोलाचं मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल मी जनमान तांबडभोणच्या वतीनं आपला ऋणी आहे. आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीने उत्तरोत्तर कार्य, आपले आशीर्वाद या जनमान तांबडभोण मंडळाला मिळत राहील याची आम्हा सर्वांना आशा आहे. सन्माननीय आदरणीय गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जनमान तांबडभोणची ब्लॉकबास्टर कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेला अनेकांनी तनमन धनाने सहकार्य केलं, त्यातील आमचे सन्माननीय गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा आपलं जनमान तांबडभोणच्या वतीनं. त्याचप्रमाणे या स्पर्धेला ज्यांनी उत्तमरित्या समालोचनाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, ते तुम्हा सर्वांचे लाडके चिनके सर यांचं देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. सन्माननीय आदरणीय सतीशजी चिनके सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतोय. मी नानासाहेब यांना विनंती करतो की सन्माननीय आदरणीय चिनके सर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. जी स्पर्धा प्रफुल्लित बनवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते सन्माननीय चिनके सर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार आणि सन्मान करण्यात येतोय. अगदी पहिल्या सामन्यापासून चिनके सरांनी माईक आपल्या हातामध्ये धरला, तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा गेली आहे आणि खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून चिनके सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच चिनके सर. आपण ज्या पद्धतीने सहकार्य केलं आणि स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलात, मी आयोजकांच्या वतीनं आपल्याच मंडळाच्या वतीनं आपलं धन्यवाद देऊ इच्छितो. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे, अंतिम क्षणांमध्ये येऊन पोहोचली आहे. कालपासून संपूर्ण क्रीडा नगरी ज्या समालोचकांमुळे लोकांना स्पर्धा बघताना त्या अधिक हव्याशा वाटतात. या स्पर्धांमध्ये रंग भरण्याचं काम जे समालोचक करतात, त्यापैकी प्रतीक माने यांचा सिंहाचा वाटा आहे. कालपासून आपण त्यांना ऐकतोय आणि अतिशय लागवी भाषेमध्ये सहज सोप्या कबड्डी म्हणजे काय, अगदी पाहुण्यांना सुद्धा प्रश्नचिन्हात गुंतवणारे आपले प्रतीक माने यांचा सत्कार श्री हनुमंतजी जगताप यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येकाने तो स्वीकारावा. प्रतीक माने समालोचक, कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलेही कार्यक्रम असू द्या,
महाडमध्ये प्रत्येक मानांचा आवाज ऐकायलाच मिळतो. अशी अतिशय सुरेख अशा चाललेल्या स्पर्धा, शांत वातावरणात कबड्डी हा खेळ इतका लोकप्रिय होण्याचे कारण एकच आहे की खेळणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना तो अतिशय आवडतो, रुजतो. प्रत्येक अभिनंदन, खूप छान समालोचन करतोस. थँक्यू सो मच गायकवाड सर. आपण ज्या पद्धतीला सन्मान केला, सत्कार केला, जनुमान तांबडभुवनचं मी नेहमीच ऋणी राहील. जनुमान तांबडभुवन प्रत्येक वेळेला माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला समालोचनासाठी पाचारण केलेलं आहे. हे मी माझं मंडळ समजतो, कारण ज्या ज्या वेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्पर्धा मिळत नव्हत्या त्यावेळेला जनुमान तांबडभुवननं मला स्पर्धा दिलेल्या आहेत आणि तिथून माझी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जनुमान तांबडभुवनचं नेहमीच मी ऋणी राहील. आमचे सर्वच जनुमान तांबडभुवनचे पदाधिकारी, चिनके सर असतील, संकेत असेल, आमचा वेदांत असेल, शुभम असेल, सर्वच या मंडळाचे पदाधिकारी, निलेश सर असतील, अगदी प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करतो. कारण ज्या पद्धतीनं माझ्यावरती ते प्रेम दाखवतात त्यासाठी मी त्यांचं नेहमीच ऋणी राहील. आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा या तांबडभुवनच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवायचे आहेत. कबड्डी हा खेळ सतत गुण बदलणारा खेळ आहे. काही क्षणापूर्वी ज्या संघाची आघाडी होती ती कमी होऊन धैरण संघाने आघाडी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेशवी संघ उजवा ठरत असताना त्यांना थोडंसं प्रश्नचिन्हात टाकलेलं आहे ते धैरण संघाने. बघूया शेवटचे काही मिनटं शिल्लक आहेत, रिझल्ट काय लागतोय. जनुमान तांबडभुवन हे मंडळ ज्या पद्धतीने कबड्डीमध्ये महाड तालुक्यामध्ये अग्रेसर आहे त्याच पद्धतीने अनेक विविध खेळांमध्ये देखील या मंडळानं आपलं नाव कमावलेलं आहे. त्यामध्ये जनुमान तांबडभुवन मंडळाचे ज्यांनी रायगड डिस्ट्रिक्ट लेवलला पॉवर लिफ्टिंग खेळामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे ते चेरी शिंदे यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतो आहे. मी चेरी शिंदे यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार आणि सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय आदरणीय नानासाहेब जगताप यांना मी विनंती करतो की या आपल्या मंडळातील गुणी खेळाडूचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. वेल्डन चेरी, ज्या पद्धतीनं रायगड डिस्ट्रिक्ट लेवलला तू आपलं या तालुक्याचं आपल्या मंडळाचं नाव घेऊन गेलास त्याबद्दल आपलं तुझं खूप खूप कौतुक. मी मंचावरती आपल्या मंडळातील सर्व सदस्यांना विनंती करतो की आपल्या चेरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्लीज. चेरीनं ज्या पद्धतीनं आपल्या तांबडभुवन मंडळाचं, रायगड जिल्ह्याचं, महाड तालुक्याचं नाव कमावलंय त्यासाठी चेरी तुझं खूप खूप अभिनंदन. खिलाडी वृत्तीचा एक उत्कृष्ट नमुना. चौदा 15 असा रंगलेला हा सामना. धैरण संघ हळूहळू विजयाच्या दिशेने कूच करतोय आणि पंचांनी गुण दिलेला आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. शेवटचे काही मिनिटच शिल्लक आहेत. काय झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट सामना.
दोन्ही संघांमध्ये टाय झालेला आहे 15-15. हा 7-5-7 या खेळामध्ये 15-15 अशी गुणसंख्या बरोबरीत आहेत. प्रेक्षकांना अजून उत्कृष्ट खेळ बघायला मिळणार आहे. मगाशी सुद्धा एक सामना बरोबरीत झाला होता आणि हा दुसरा सामना. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर खेळाडूवृत्ती आहे. कारण आपण बघतोय की पंचांचा निर्णय ते सहज मान्य करतात आणि हीच खेळाडूवृत्ती वाढण्यासाठी आपण खेळ खेळत असतो. एक जबरदस्त टुर्नामेंट, एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये अनेक सामने बराबरीवर सुटले, अनेक सामने निर्गुणावर सुटले, याची प्रचिती आपल्याला क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहायला मिळते. पहाटेचे 5 वाजलेले सुमारे आणि प्रेक्षकांना वाटतंय की सामने टाय व्हावे. आम्हाला आणि पंचांना वाटतंय की सामने लवकरात लवकर संपावे, कारण लवकरात लवकर ही स्पर्धा पूर्णत्वास जावी आणि जेणेकरून आम्हाला एक मोकळा श्वास घेता यावा. त्यामुळे सामने ज्या वेळेला बराबरीमध्ये सुटतात त्यावेळेला आनंद देखील होतो आणि थोडंसं असं वाटतं की लवकर सामने झाले तर बरं होईल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे, आपण जादाचा वेळ घेऊ नका, लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. सामना टाय झालेला आहे. दोन्ही संघाचे खेळाडू 5-5 खेळाडू राईड करतील, त्यांचे क्रमांक ठरलेले असतील आणि त्याच्यात आता कोण विजयी होतो बघूया. ज्या संघाने टॉस जिंकलेला असतो त्यालाच पहिली एंट्री मिळते. दिलेल्या क्रमांकाने चढाई करावी लागते. चढाईत किती गुण घेतले तरी कुठलाही खेळाडू बाद होत नाही, बाहेर जात नाही, पुन्हा 7 खेळाडू खेळतात, असा हा टायचा नियम आहे. क्रॉस रेषा जर त्यांनी पूर्ण केली तर त्याला 1 गुण मिळतो त्या खेळाडूला. निदान रेषा पूर्ण केली की 1 गुण मिळतो, लक्षात घ्या. 1 गुण मिळवलेला आहे देरण संघाने. पंचांनी जाहीर केलेला आहे पुढचा खेळाडू. खेळात विविध कौशल्य असतात, त्यातलं एक कौशल्य समोरच्या खेळाडूला अधिक संघ बाद करण्याचा संधी न देणे. स्कोर 1-1 जाहीर केलेला आहे पंचांनी. स्कोर बोर्डवर दिसतोय. धीरणचा अतिशय चपल खेळाडू. बोनस टाकण्याचा प्रयत्न, जर त्याने क्रॉस केली असेल, निदान रेषा पार केली असेल तर त्याला 1 गुण मिळेल आणि तो त्याने सहज वसूल केलेला आहे. दोन 1 असा स्कोर बोर्ड. धीरण 2 वेशवी 1. धडधड वाढवणारी चढाई. याच्यात वेळेचं बंधन नसतो मित्रांनो. दोन्ही संघ जादा वेळ घेऊन तो खेळ चालू ठेवू शकतात. निदान रेषा पार करण्याचा प्रयत्न बघूया सक्सेस झालाय का. बोनस पॉइंट दिलेला आहे, निदान रेषा क्रॉस केलेली आहे. आता 2-2 अशी बरोबरी आहे. मित्रांनो खूप छान खेळलात तुम्ही, आता वाद घालू नका. धीरण संघ अतिशय खिलाडी वृत्तीने खेळतात मगाचपासून. उपांत्य फेरीचा सामना. 2-2 अशी बरोबरी. धीरण 2 वेशवी 2.
निदान रेषा पार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला का बघूया आपण. एकदा खात्री करून घेतली, यशस्वी झालेला आहे. देहरण 3 वेशवी 2. आपण बघितलं की अंपायर जवळ ज्या त्वेषाने बोलतात ते खेळाडू तितकंच विनम्रपणे खेळ सुरू ठेवतात. 3-3 अशी बरोबरी. वेशवी 3 देहरण 3. जर इक्वल झालं तर मित्रांनो सुवर्ण चढाई होते. सुवर्ण चढाई त्यामध्ये टॉस उडवला जातो आणि जो संघ टॉस जिंकेल त्याला पहिली चढाई दिली जाते. आणि त्या सुवर्ण चढाईत त्याने गुण आणला तर तो संघ विजयी होतो आणि बाद झाला तर विरुद्ध संघ विजयी होतो. आणि काही कारणाने पुन्हा टाय झालं तर तो खेळ तसाच पुढे सुरू राहतो निर्णायक गुण मिळेपर्यंत. कुठेही थांबता येत नाही. मग 4-3 देहरण 4 वेसवी 3. जे कबड्डी नियम जाणायला ज्यांना माहिती नाही हा टायचा नियम त्यांच्यासाठी ही सूचना आहे. त्यांच्यासाठी हे सांगितलं जाते 5 चढाई मिळतात दोन्ही संघांना. त्याच्यात निर्णायक आघाडी घ्यायची असते. निदान रेषा हीच बोनस रेषा असते. सुंदर चवडा काढलेला आहे. सिंगल अँकल होल्ड केलेला आहे आणि उत्तम गुण घेतलेला आहे. त्याच्यामुळं वेशवी संघ 2 गुणाने पिछाडीवर गेलेला आहे. 5-3 असा स्कोर आहे. स्कोरबोर्ड दाखवतोय. 13 नंबरचा खेळाडू देहरणचा. बघूया यश मिळते का. खेळाडूने असा अगोदर गोंधळ करू नये. पंचांकडे कार्ड आहेत ते दाखवू शकतात.